हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मागे ना तुपाच्या फुलवाती मी बनवलेल्या होत्या. तर त्या फुलवाती संपल्या होत्या, तर म्हटलं चला तुपाच्या ना मस्त छान अशा फुलवाती बनवून घ्यायच्या. या फुलवाती बनवण्यासाठी बघा जे तूप असतं आणि वनस्पती ऑइल असतं तर त्यांचा वापर करते मी. आणि अशा प्रकारचा मोल्ड ना मी मागे फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवलेला होता. तर तोच हा मोल्ड आहे. तर बघा यामध्ये ना म्हणजे चॉकलेट मोल्ड आहे हा, पण यामध्ये आपण अशा प्रकारे तुपाच्या फुलवातीसुद्धा बनवू शकतो. आणि मागे मी बनवल्या होत्या ना, तर इतक्या म्हणजे खूप कामी आल्या त्या. कारण ऐन वेळेवर आपल्याला ह्या वाती बनवाव्या लागत नाही किंवा तूप पुन्हा वितळवावं लागत नाही. कारण तूप म्हटलं ना तर ते बघा ठेवल्या ठेवल्यानं गोठतं, तर मग प्रत्येक वेळी पूजा करायच्या वेळेला त्याला गरम करावं लागतं. तर असली कुठलीही झिगझिग राहत नाही, म्हणून मग अशा प्रकारे या तुपाच्या वाती मी बनवल्या. हे जे मोल्ड आहे तर ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं आणि हे सोल्युशन मागे मी वाती बनवलेल्या होत्या, तर त्याच वेळेचं हे सोल्युशन वाचलेलं होतं. तर त्याचाच मी आता वापर केलेला आहे. अशा प्रकारे बघा थोड्याशा ज्या वाती आहेत तर त्या आधी तुपामध्ये ना डिप करून घ्यायच्या. त्यानंतर या सगळ्या वाती अशा प्रकारे मोल्डमध्ये टाकायच्या आणि त्यामध्ये तूप भरून घ्यायचं. थोडी वेळ त्याला ना तसं सेट होऊ द्यायचं, म्हणजे अर्धा तास थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये टाकायचं. 2-3 तासामध्ये या ज्या वाती आहेत तर त्या छान अशा बनून तयार होतात आणि इतक्या छान अशा संथ गतीने जळतात. अगदी 2 तासामध्ये ह्या ज्या वाती आहेत तर त्या बनून तयार होतात. तर त्यांना मी सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. अर्धा 1 तासाच्या नंतर त्याला फ्रीजमध्ये टाकणार आणि त्यानंतर मग त्या काढण्यासाठी अगदी तयार होतात. घरचं जे तूप आहे तर ते सगळं ना असं संपलेलं होतं. कारण आता बघा सध्या पूजापाठी काय काय असं चालू होतं आणि या दरम्यानमध्ये बघा तुपाचा जो वापर आहे तर तो जास्त होतो. म्हणजे गणपतीच्या वेळेला पंचाआरती मी लावायची, तर 5ही दिव्यांमध्ये तुपाचेच दिवे लागायचे सकाळ संध्याकाळ. आणि देवाजवळसुद्धा सकाळ संध्याकाळ तुपाचे दिवे जळतात. पुन्हा आणखी पूजापातींमध्ये बघा हवन वगैरे होते, तिथे तूप लागते. तर याच्यामध्ये बघा तूप ना सगळं संपलेलं होतं, तर म्हटलं ना तूप काढून घ्यायचं. तर जी मलाई आहे तर ती काही जास्त नव्हती, तर त्यामुळे एक पॉट जो आहे तर तो मी मिक्सरने काढला आणि दुसरा पॉट जेव्हा काढायला घेतला तर इतका त्रास दिला त्या लोणीने. तर शेवटी मग अशा प्रकारे ना मला हाताने ही जी लोणी आहे तर ती घुसळावी लागली. आणि खरं सांगते ना हात वगैरे खराब करायचा इतका कंटाळा येतो मला, पण करणार काय. त्याला आणखी थोडी वेळ ठेवावं लागलं असतं. त्यानंतर मग ते थोडंसं थंड झालं असतं. म्हटलं कुठे आणखी हे सगळं भरवून ठेवायचं, त्यापेक्षा मग म्हटलं की रवीने छान असं घुसळून घेते. तर सगळी जी मलाई आहे तर ती निघून तयार झालेली आहे. मलाईला छान 1-2 पाण्याने धुवून घेतलं आणि त्याला गरम होण्यासाठी ठेवलं. ज्या वाती मी बनवलेल्या होत्या तर अर्ध्या तासामध्ये ते तूपसुद्धा थोडंसं ना गोठायला लागलेलं होतं, तर त्याला मी फ्रीजमध्ये टाकलं. आणि बघा आज ना म्हणजे सकाळचे माझे कामं आटोपले आणि त्यानंतर लगेच मी या कामांना सुरुवात केली आणि आजचा अख्खा दिवस माझ्या या कामांमध्ये गेला. आणि हे मी तुमच्यासोबत का बरं शेअर करते, तर बघा कधी कधी ना आपलेसुद्धा खूप सारे असे कामं पेंडिंग पडले राहतात किंवा कधी कधी मग आपल्यालासुद्धा कामाचा कंटाळा येतो. तर अशा वेळेला बघा कधी कधी अशी व्हिडिओ बघून ना आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं. म्हणजे लहान सहान कामं करायचा जेव्हा कंटाळा येतो आणि अशा प्रकारची व्हिडिओ आपण बघतो तर आपल्यालासुद्धा ना एक मोटिवेशन मिळतं की समोरचा व्यक्ती करू शकतो तर आपणसुद्धा करू शकतो. तर म्हणून मग या लहान सहान गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मागे बघा यांनी ना रोड साईडला जे म्हणजे विक्रेते असतात तर त्यांच्याचकडून हे जे फराळी मीठ आहे, सेंदव मीठ आहे, तर ते आणलं होतं. आणि खूप दिवसाचं हे मीठ ठेवलेलं होतं, कारण त्याला फोडण्यासाठी माझ्याकडे काही साधन अवेलेबल नव्हतं. समोर जो एक खलबत्ता तुम्हाला दिसत असेल पांढऱ्या दगडाचा, तर तो एकदम नाजूक आहे, त्यामध्ये हे मीठ काही फुटत नव्हतं. तर म्हणून मग म्हटलं की आता ना हा लोखंडी खलबत्ता माझ्याकडे आहे तर त्यामध्ये फोडून बघावं. पण त्यामध्ये सुद्धा हे मीठ काही फुटत नव्हतं आणि इतकं मजबूत आणि इतकं ठोस याचे हे जे दगड आहेत मिठाचे, म्हणजे हे जे गोळे आहेत तर ते इतके मजबूत की ते काही केल्या फुटत नव्हते. शेवटी मग काही खलबत्त्यामध्ये, काही अगदी असे कापडावर बघून कसं तरी करून ते मीठ मी फोडलं आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्यानंतर मग या खलबत्त्यामध्ये त्याला थोडंसं बारीक करून घेतलं. मीठ खूप सारं होतं, तर म्हटलं याचं करायचं तरी काय, कारण बघा हे मीठ जे आहे तर ते आपण फेकूसुद्धा शकत नाही आणि त्याचा दुसरा वापरसुद्धा नव्हता. तर म्हणून मग कसं तरी करून हे जे मीठ आहे मी बारीक केलं आणि माझं सगळं किचन आणि सगळा जो स्लॅब आहे तर त्यामध्ये पूर्ण असं हे जे मीठ आहे तर ते बारीक बारीक तुकड्यांमध्ये पूर्ण किचनभर पसरलं.
पण म्हटलं चला फायनली जे मीठ आहे तर ते छान असं बारीक झालं आणि खूप सारं जे मीठ आहे तर ते इथे डब्यामध्ये मी गोळा करून ठेवलं, कारण ते जे मीठ आहे अर्धा किलो होतं आणि खूप सारं ते मीठ झालेलं फोडल्याच्यानंतर मिक्सरमध्ये त्याला छान असं बारीक करून घेतलं. लोखंडी वस्तूमध्ये जेव्हाही आपण असे मीठ वगैरे काही बारीक करतो तर त्याला ना लगेच धुवून कपड्याने पुसून सुकवून घ्यायचं, नाहीतर मग ते जे लोखंडी भांडं आहे तर ते जंगायला लागतं आणि लोखंड खराब होतं. तर त्याला छान असं धुवून ना म्हणजे उन्हामध्ये सुकवायला ठेवलं आहे. मागे ना मी दळण आणलं होतं आणि मागे एका व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सांगितलंसुद्धा की यावेळेचं माझं जे दळण आहे तर ते त्यांनी ना खूप असं खराब केलं, म्हणजे पूर्ण ते बिघडवलेलं. त्यामध्ये गव्हाचे तुकडे आणि थोडंसं ना ते कचकचसुद्धा लागत होतं. चाळल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित होतं, तर त्यामुळे मग म्हटलं की चाळून घ्यायचं. चाळल्याच्या नंतरसुद्धा कचकच लागलं असतं तर मग ते म्हणजे दूधवाले दादा वगैरे येतात तर त्यांना द्यावं लागलं असतं त्यांच्या गाईसाठी, पण चाळल्याच्या नंतर हे व्यवस्थित लागत होत्या त्या पोळ्या, तर म्हणून मग ते चाळून घेतलं. आणि बघा किती दिवसाचं ना सकाळ संध्याकाळ पोळ्या बनवायच्या वेळेला हे पीठ मला चाळावं लागायचं, पण म्हटलं आता वेळ आहे आणि हे पेंडिंग कामं करायला मी घेतलेच आहे तर सगळं पीठ चाळून ठेवून देते. आणि पीठ जे आहे ते खूप सारं होतं, कारण एकाच वेळेला ना 10-12 किलो गहू मी दळून बोलवते, कारण बघा म्हणजे घरी 2-3 टिफिन जातात आणि सगळे ना पोळ्याच जास्त खातात, त्यामुळे मग पीठ जे आहे ते बऱ्यापैकी लागतं मला, तर म्हणून मग पीठ एकत्रच दळून मी बोलवते. तर अशा प्रकारे बघा सगळं जे पीठ आहे तर ते म्हणजे डब्यामध्ये चाळून भरून घेतलं. थोडासा चहाचा ब्रेक घेतला, कारण कंटिन्युअसली खूप सारे कामं असे माझे चालू आहेत आणि अगदी 2-2, 3-3 मिनटाची हे कामं तुम्हाला दिसत असेल, पण खरं सांगते 1-1:30 वाजेपासनं तर सायंकाळपर्यंत माझे हे जे आज कामं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तेच चाललेत. तर चहाचा ब्रेक घेतला आणि त्यानंतर मग थोडेसे ना तांदूळसुद्धा चाळायला घेतले. जे धान्य आहे तर ते वर्षभराचं मी भरून ठेवते, तर बघा म्हणजे जे तांदूळ वगैरे आहे ना तर त्यामध्ये ना थोडा ना असा पावडर पडायला लागतो. आणि तसे हे जे तांदूळ आहेत तर हे बघा सॉर्टेक्स केलेले असतात, फिल्टरचे तांदूळ असतात, पण तरीसुद्धा बघा त्यांना ना थोडंसं बघून घ्यावं लागतं, कारण नाहीही म्हटलं तरी बघा ते मशीनमध्ये फिल्टर होऊन येतात. आणि कधी मग त्यामध्ये कधी एखादी लोखंडी तुकडा किंवा कधी म्हणजे प्रत्येक वेळेला असं निघत नाही, पण एकदा बघा छोटासा ना असा एक लोखंडी तुकडा तांदळामध्ये होता, तर त्यामुळे ना मग ते थोडंसं ना त्यावरून नजर फिरवून घेतलेली बरी असते. तर म्हणून मग हे चाळून घेतलं तर थोडाफार त्यामध्ये जो काही पावडर वगैरे असतो तर तो सुद्धा निघून जाते आणि एक समाधानसुद्धा असतं की हे जे तांदूळ आहेत तर ते आपण त्यावरून नजर फिरवली आहे म्हणजे ते स्वच्छ आहेत. त्यानंतर घेतले मग मी कपडे प्रेस करायला, कारण प्रेसचे जे कपडे आहेत तर ते खूप सारे जमा झालेले होते आणि काय कोणास ठाऊक माझ्या इथे ना धुणारे कपडे आणि प्रेसचे जे कपडे आहेत तर ते इतके सगळे निघतात. 1-2 दिवसापासून बघा प्रेसचे थोडे कपडे जे आहेत तर ते आटोपणं माझं चालू आहे, तर ते कपडेसुद्धा थोडेसे प्रेस करून घेतले आणि त्यानंतर मग दिवावात करायला घेतली, कारण थोड्या वेळामध्ये आठवडी बाजाराला सुद्धा जायचं आहे. बाजारातून आल्याच्या नंतर मग मी दिवावात काही करत नाही, म्हणून मग आधी थोडीशी दिवावात करून घेतली आणि त्यानंतर मग आठवडी बाजारसुद्धा आटोपून घेतला. कारण बघा म्हणजे आठवड्यातून एकदा भाजीचं जे आहे तर ते म्हणजे पूर्ण जे भाजीचं आहे तर ते आठवड्यालाच मी घेऊन येते आठवडी बाजारामध्ये जाऊन, तर ते सुद्धा आठवड्याचं एक काम असतं. तर सगळं जे भाजीचं आहे तर ते आणलेलं आहे. येताच बघा समोरच गोलगप्प्यांची दुकान होती, तर गोलगप्पे खाल्ले आणि घरी सानू आणि सासूबाई होत्या, तर यांच्या दोघींसाठी सुद्धा जे गोलगप्पे आहेत तर ते आणले होते. तर इथे सानूने बघा तिची जी प्लेट आहे तर ती रेडी करून ठेवली आहे आणि सासूबाईला तिने गोलगप्पे जे आहे तर ते खायला दिलेले होते, तर त्यांचं जे आहे तर ते खाणं चालू आहे. त्यानंतर मग जो भाजीचा पसारा होता तर तो पसारा मी जे आहे तर इथे बाहेर ठेवला, कारण इथे बाहेरच बघा सगळा जो भाजीचा पसारा आहे तर तो सॉर्ट आऊट करून घेते. काही जे तोडा ताळायचं असेल तर सासूबाई तोडू लागतात, तर तोच पसारा जो आहे सगळा भाजीचा व्यवस्थित म्हणजे डब्यांमध्ये काही म्हणजे कॅरी बॅगला वगैरे जो काही ठेवायचा असतो, जो पसारा भाजीचा सॉर्ट आऊट करायचा असतो तो केला. फ्रीजसुद्धा थोडासा ना वरच क्लीन करून घेतला, कारण आता तेवढा वेळ काही होता नाही की फ्रीजची जी डीप क्लिनिंग आहे तर ती मी करू शकणार, म्हणून वर सगळा जो फ्रीज आहे तर तो क्लीन करून घेतला. सगळं जे भाजीचं आहे तर ते ठेवून घेतलं. तर जवळपास सगळे जे कामं आहेत तर ते आटोपलेले आहेत आणि ज्या तुपाच्या वाती मी दुपारी बनवलेल्या होत्या तर त्या बघा अशा प्रकारे ना बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी छान जळतात ह्या आणि कुठलाही कंटाळा अजिबात येत नाही म्हणजे तुपाचा दिवा लावायला.
तर चला, सगळे जे कामं आहेत तर ते आटोपले आहेत. व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.